श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजच्या या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नको, कारण आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान ठरणार आहे. त्यामुळे नक्की एकट्याने ऐक. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि 1 मिनिट तुमच्या काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या, त्याची काळजी मी घेईन. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींचे पाऊलखुणांचे अनुकरण नक्की करा. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार आहे तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि शाप तुमची पाठ कधीच सोडत नाही. फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते, परंतु देव फक्त नियम पाहतो. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर खरी श्रीमंती हीच असते की त्याच्याकडे चांगले विचार, चांगली वागणूक आणि चांगली हेतू असतात. लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद ठेवावे. कोणीतरी सत्य सांगितले आहे, बोलण्यात किंवा वाणीत खूप ताकद आहे. गोड बोलणाऱ्याची मिरचीही विकली जाते आणि आणि धारदार व कटू बोलणाऱ्याचं मध सुद्धा विकलं जात नाही. बंगले बांधले जाईल फक्त 4 भिंतीवर, परंतु घर हे बनतं प्रेम, काळजी, स्नेह आणि समजूतदारपणामुळे. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय हा नक्की होणारच. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका ही फक्त चांगल्या कलाकारांनाच दिले जातात. कोणाशीही किती खोटे बोलता, कोणाला किती त्रास देता किंवा कोणाला किती फसवता, तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही. तुमच्या सर्व कर्मांचा लेखाजोखा देवाकडे हा असतोच. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रागात कधीही चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, रागही निघून जातो, पण तुमचे बोललेले शब्द परत येत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर हा उचलावाच लागतो. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर देखील करा. त्यामुळे ही माहिती दुसऱ्यांपर्यंतही पोहोचवली जाईल. ज्याने तुमचं भाग्य लिहिलं आहे तोच या विश्वातील महान लेखक आहे. तुम्ही किती स्तुती करा, पण ती खूप विचार करून करावी, कारण अपमान हे एक असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासकट परत मिळते. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज तुमचे भविष्य देखील नक्कीच सुधारू शकता. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांना मागे पडू नका, कारण हेच लोक आहेत ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे. या 5 गोष्टी लगेच सोडून द्या. आयुष्यात खूप जास्ती आनंदी व्हा. 1. इतरांकडून अधिक अपेक्षा करणे. 2.
प्रत्येकाला संतुष्ट करणे. 3. भूतकाळात जीवन जगणे. 4. खूप विचार करत राहणे. आणि 5. हे सर्वात महत्त्वाचे आहे, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे. ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही, तो वेळोवेळी बदलत राहतो, त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते. म्हणून वाईट वेळ असेल तर काळजी करू नका, फक्त योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळ नक्कीच बदलेल. लक्षात ठेवा, वाईट लोकांना सुधारू शकतो, पण जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. धन्यवाद.